नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीनाक्षीताई। आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामधील पान नंबर 67 वरील एक नवीन ॲक्टिव्हिटी करणार आहोत। आज आपण ती ॲक्टिव्हिटी काय आहे ते समजावून घेऊयात। सुरुवातीला सूचना वाचूयात। शब्दातील पहिल्या अक्षरावर अनुस्वार दे, शब्द पुन्हा लिही आणि वाच। बघा आपल्याला काय करायचं आहे। इथे तुम्हाला शब्द लिहिलेले दिसत आहेत। या शब्दामधल्या पहिल्या अक्षरावर तुम्हाला काय द्यायचं आहे? अनुस्वार द्यायचा आहे। काय द्यायचा आहे? अनुस्वार द्यायचा आहे। आणि तोच शब्द आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये पुन्हा लिहायचा आहे आणि तो शब्द वाचायचा सुद्धा आहे। चला तर मग आपण सुरुवात करूयात। बघा बरं, पहिला शब्द काय आहे? सोड। काय शब्द आहे? सोड। आणि जर समजा आपण काय शब्द तयार होईल? सोंड। काय शब्द होईल? सोंड। आपण तो इथं लिहूयात। सोंड। आपण पुढचा शब्द वाचूया। नदी। नदी। आता आपण इथं अनुस्वार देऊन पाहूयात। काय होईल? नंदी। काय होईल? नंदी। तोच शब्द आपण आता इथं लिहायचा आहे। नंदी। नंदी। पुढचा शब्द पहा। माडी। काय आहे? माडी। आपण पहिल्या अक्षरावर अनुस्वार देऊया। बघा बरं, काय शब्द तयार झाला? मांडी। काय शब्द तयार झाला? मांडी। मांडी। पुढचा शब्द बघा। आबा। आबा। काय शब्द आहे? आबा। आपण पहिल्या अक्षरावर म्हणजे आवर अनुस्वार दिला, मग काय शब्द तयार झाला? आंबा। काय शब्द तयार झाला? आंबा। इथं आपण तो शब्द लिहूयात। आंबा। पुढचा वाचा। थडी। थडी। काय शब्द आहे? थडी। आणि पहिल्या अक्षरावर अनुस्वार दिला तर काय शब्द तयार होईल? थंडी। काय शब्द तयार होईल? थंडी। थंडी। हा बघा बरं, साग। साग। इथं सावरती आपण अनुस्वार दिला तर शब्द तयार होईल सांग। काय शब्द तयार होईल? सांग। हा बघा बरं, कुडी। काय शब्द आहे? कुडी। आणि पहिल्या अक्षरावर अनुस्वार दिला तर शब्द तयार होईल कुंडी। काय शब्द तयार होईल? कुंडी। पुढचा बघा बरं शब्द। वदन। काय शब्द आहे? वदन। आणि पहिल्या अक्षरावर म्हणजेच व वर जर अनुस्वार दिला तर शब्द तयार होईल वंदन। काय शब्द तयार होईल? वंदन। आपण सगळे शब्द एकदा वाचून घेऊयात। सोंड। सोंड। नंदी। नंदी। मांडी। मांडी। आंबा। आंबा। थंडी। थंडी। सांग। सांग। कुंडी। कुंडी। वंदन। वंदन। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आणि वहीत देखील ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहेत। आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद।